आता पुन्हा येते. हे गेट सुद्धा बंद होऊन राहिलेलं आहे. समोरून ट्रेन येऊन राहिली आहे. ओय थांब थांब. अरे हे मागे जाऊ द्या, गाडी येत आहे ना भाऊ तिकडून. थांबव दे. तर मित्रांनो, आज आपण आलो होतो इतवारीमध्ये. इथं मधात फसले रेल्वे स्टेशन. तुम्ही बघू शकता इथं इतकी भीड आहे. इनकेस अगर समजा गलतीनं अगर समोरून ट्रेन आली आणि ही भीड अशी अटकून राहिली तर याचा जिम्मेदार कोण? म्हणजे ट्रॅफिक पोलीसवाल्यांचं काम काय? फक्त रेल्वे जे मेन हायवेज आहे, सिटीच्या अंदरचे जे मेन रोड्स आहे तिथंच राहून फक्त लोकांचे चालन करायचे. आणि आज इथे इतकं ट्रॅफिक आहे, इथं तुम्ही बघू शकता इथं एक पण ट्रॅफिक पोलीसवाला नाही जो हे ट्रॅफिक क्लिअर करू शकते. यहाँ पे कोई भी व्यवस्था नहीं है ट्रैफिक को क्लियर करने की. म्हणजे हे असंच डेली असंच राहते का? डेलीचं घाट दिला नाही पण तो घाट पाठवत नाही लवकर. तर मित्रांनो, इथं ठेकेदारानं घाट सुद्धा दिला आहे, पण इथं घाट सुद्धा ट्रॅफिक क्लिअर करण्यासाठी अवेलेबल नाही राहत म्हणते. समोरून ट्रेन येऊन राहिली आहे. ओय काढा काढा काढा. ओय थांब थांब. मांग घे मांग. ओय थांब. अरे हे मागे जाऊ द्या, गाडी येत आहे ना भाऊ तिकडून. गाडी येत आहे पाहिजे ना. ओय ते काढा काढा, गाडी काढा. तर मित्रांनो, इथं अशी सिच्युएशन येऊ ना. गाडी काढ. घे समोर घे समोर घे समोर घे समोर घे. ओय थांब ना. ओय थांब. गाडी येत आहे, गाडी गाडी येत आहे. मागे घे मागे. काढ काढ काढ. साईड घे भाऊ. ओय ओय ऑटोवाला इकडे घे, इकडे घे. तर मित्रांनो, इथं इतकी बेकार सिच्युएशन आहे की समोरून गाडी सुद्धा येऊन राहिली आणि इथं कोणतेही कर्मचारी आहे नाही. माग घे. तर अशा सिच्युएशन मध्ये कसं? तर मित्रांनो, तुम्ही बघा, आज अगर इथं आणखी गाड्या कोणत्या अटकल्या असत्या तर काय करायचं? हे गेट सुद्धा बंद होऊन राहिलेलं आहे. म्हणजे हे गेट सुद्धा बंद होऊन राहिलेलं आहे. समोरनं ट्रेन येऊन राहिली आहे, तुम्ही बघू शकता. अरे ट्रेन येत आहे. म्हणजे इथे इतकी बेकार हालत आहे की समोरून ट्रेन येऊन राहिली आहे, यांचे गेट बंद होऊन राहिलेले आहे आणि लोक आता फसून गेले होते. आता काही मोठा अपघात झाला असता तर काय केलं असतं? तरी आमची विनंती आहे की इथं कम से कम 2 ते 3 ट्रॅफिक ऑफिसर दिले पाहिजे इथलं सर्व मॅनेज करायला, जोपर्यंत इथलं काम चालू आहे. तर इथून ट्रेन सुद्धा आली आहे आणि तुम्ही बघू शकता इथं गेट बंद आहे ना. लोक ह्या साईडला पण फसले आहेत.